लहानपणी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आकाराच्या गोळ्या, चॉकलेट्स किंवा अगदी बिस्किट्स बऱ्याच जणांनी खाल्ली असतील. आता मला हे आज का आठवलंय? कारण आजची गोष्ट आहे माशाच्या आकाराच्या बिस्किटची. सॉरी, बिस्किटची नाही, बिल्डिंगची. जी बिल्डिंग आहे भारतात, हैदराबादमध्ये. आता माशाच्या आकाराची बिल्डिंग म्हणजे तिचा संबंध माशांशी असणार हे मात्र नक्की. तर माशांवर संशोधन करणाऱ्या, मासेमारीचे नियम ठरवणाऱ्या, मत्स्य व्यवसायाचं दिशादर्शन करणाऱ्या भारतीय मत्स्य व्यवसाय विभागाचं हे मुख्यालय आहे. गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश असल्याने इथे नदीतील मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. त्यामुळेच माशाच्या आकाराच्या बिल्डिंगसाठी ही जागा निश्चित करण्यात आली. 2012 साली बांधल्या गेलेल्या या इमारतीबद्दल अनेक जणांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही जणांना या बिल्डिंगचं युनिक डिझाईन आवडतं, तर काही जणांना अजिबातच आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं? हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता दुसरी गोष्ट आहे कॉइन्सची, म्हणजेच पैशांची. बऱ्याच जणांनी 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे आणि अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत 50 पैसे देखील पाहिले असतील. पण अंदाजे 70-80 वर्षांपूर्वी आपल्या देशात मधोमध भोक किंवा छिद्र किंवा होल असलेले पैसे चलनात होते. कदाचित अशा होल असलेल्या कॉइन्सच्या कल्पनेवरूनच इटालियन आर्किटेक्चर जोसेफ डी पास्कल यांनी 2013 साली चीनमध्ये ग्वांगझू प्रांतात एक बिल्डिंग बांधली, कॉइन बिल्डिंग. एखादं नाणं जमिनीवर उभं राहिलं तर कसं दिसेल, तशी गोलाकार ती बिल्डिंग आहे. शिवाय तिला मधोमध मोठं छिद्र देखील आहे, जसं छिद्र 70-80 वर्षांपूर्वी भारतातल्या पैशांना असायचं. 33 मजल्यांची म्हणजे जवळपास 453 फूट उंच असलेली ही बिल्डिंग कमर्शियल स्पेस आहे. ही बिल्डिंग पर्ल नदीच्या काठावर आहे, त्यामुळे बाजूने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात या बिल्डिंगची मिरर इमेज तयार होऊन इंग्रजीमधल्या 8 आकड्यासारखी तसेच इन्फिनिटीच्या सिम्बॉल सारखी दिसते. तुम्ही सुद्धा अशाच काही चित्रविचित्र बिल्डिंग्स नक्कीच पाहिल्या असतील, तर आम्हाला सुद्धा जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.